हॅलो फ्रेंड्स, जयश्री रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण गाजराचा हलवा बनवलेला आहे। बघा किती छान झालेला आपला हा गाजराचा हलवा। आपण हा गाजराचा हलवा कशा प्रकारे बनवला हे आपण पुढे रेसिपीमध्ये कंटिन्यू करूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथे एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तूप टाकूया। तूप आता आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे किसून घेतलेलं गाजर। हे मी किसणीने किसून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गाजराचा हलवा हा सर्वांनाच खूप आवडतो। लहान मुलांनाही आवडतो, मोठ्या माणसांनाही आवडतो। सर्व गाजराचा हलवा हा आवडीनेच खातात। आता हे आपल्याला कमी गॅसवरच छान शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। बघा, अशा प्रकारे चेक करून बघितलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे साय, दूध टाकायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। साखरेमुळे गाजराच्या हलव्याला परत पाणी सुटते, तुम्ही बघू शकता। आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। गाजराचा हलवा बनवण्यासाठी येथे काय काय साहित्य घेतलं आणि त्याचे किती किती प्रमाण आहे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आता आपला गाजराचा हलवा घट्ट झालेला आहे। आता आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकूया। वेलची पावडरमुळे गाजराच्या हलव्याला खूप छान टेस्ट येते। त्यामध्ये टाकूया बदामाचे व पिस्त्याचे काप। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बदामाच्या कापामुळे व पिस्त्याच्या कापामुळे ही गाजराच्या हलव्याला खूप छान टेस्ट येते। बघा, आपला गाजराचा हलवा छान झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपला गाजराचा हलवा छान झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। बघा, गाजराचा हलवा आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे। बघा किती छान झालेला आहे आपला हा गाजराचा हलवा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।